सर्वांना आज आपल्याकडे आलेले युनिकॉर्न सर्व्हिससाठी पाहू शकता. एअर फिल्टर करून घेतलेला आहे आपण. हिचा एअर फिल्टरची कंडिशन दाखवतो तुम्हाला. इथे दिसत असेल एअर फिल्टर पाहू शकता. क्लीन करून बसवणार आहोत आपण. त्यासोबत हिचे पाठीमागचे लायनर देखील दाखवतो. ब्रेक लायनर पूर्णपणे गेलेले आहेत. पुढे डिस्कमध्ये आवाज आहे. पुढच्या चाकाच्या डिस्क ब्रेक्समध्ये आवाज येतोय. कट 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 आवाज येतोय कंटिन्यू. आपण पाहू शकता याचं पुढचं चाक देखील खूप जाम आहे. हा आवाज ऐकला असेल तुम्ही आत्ता. पुन्हा एकदा आवाज आला. हा एक प्रॉब्लेम आहे, तर हा आपण सॉल्व करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि कशा कशा पद्धतीचं काय काय काम आहे गाडीत ते देखील मी पुढे कंटिन्यू करत राहणारच आहे. फक्त हे पूर्णपणे तुटलेलं आहे, तर हे आपण आता फिटिंग करणार आहोत. त्यासाठी आपण हे पूर्णपणे खोलून घेणार आहोत टेल पॅनल पाठीमागचा. त्यानंतर आपण हे फिटिंग करणार आहोत. शकता आपण हे जे इंडिकेटरच्या वायरी कट झालेल्या आहेत, तर हे आपण जोडून घेणार आहोत. याचा तुकडा पाहू शकता इथे खाली. हे आपण जोडून घेणार आहोत. हे पाठीमागचं टेल पॅनल पूर्णपणे डिसमेंटल करून घेतलेलं आहे आपण. आता आपण फिटिंग देखील करायला सुरुवात करणार आहोत. फायबर फिटिंग करून घेणार आहोत आधी. त्यानंतर जे वायरिंगचं काम आहे ते देखील करणार आहोत. मीटरमध्ये लाईटी लागत नाही आहेत, ते देखील चालू करणार आहोत आपण. पाहू शकता हे डिस्क ब्रेकमधील ऑइल आहे, ह्याची कंडिशन काय आहे पाहू शकता. तर आपण पूर्णपणे क्लीन करून घेणार आहोत. त्यानंतर याचं काम करणार आहोत, कारण पुढचं चाक जाम येतोय. कॅलिबर खोलून घेतलेला आहे आपण. कॅलिबरची देखील सर्व्हिस करणार आहोत. ऑइलचं आपण पाहू शकता हे क्लीन करून घेतले. यात नवीन ऑइल टाकले. आता आपण याचं एअर काढून घेणार आहोत. तर एअर काढून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवेल. तर आपण पाहू शकता याच्या आतमध्ये एकदा टॉर्च ऑन करून दाखवतो. याच्या आतमध्ये दिसत असेल किती घाण आहे तुम्हाला. हा पिस्टन थोडासा क्लीन आहे, पण हा त्याच्या मनाने खूपच कार्बन झालेला आहे. त्यात कचरा झाला. हा पिस्टन आहे पाहू शकता. हा कसा आहे, हा कसा आहे, पूर्णपणे जाम झालं हे. ह्याच्यात ब्रेक ऑइल आपण नवीन टाकून काढलेलं आहे. तर हे आपण आता पहिलं पूर्णपणे क्लीन करून घेणार आहोत. त्याची अवस्था पाहू शकता. त्यानंतर आपण असेंबल करणार आहोत. तर आपण टेल पॅनल असेंबल करून घेतले. तर आता हे पूर्णपणे पहिलं तुटलेलं होतं, हे पूर्णपणे जॉईंट करून घेतले आपण. आणि त्यासोबत एक लक्षात आलं की त्याचं जे लॉक असतं सीटाचं, तर ह्याला नट नव्हतं, हे लॉक मोकळंच होतं. तर ह्याला देखील आपण नट टाकून लॉक फिट करून घेतलेला आहे चॅसिससोबत, जेणेकरून सीट लॉक होईल. सगळं असेल तुम्हाला आपण याची टॅपेड सेटिंग करून घेतलेली आहे. पहिलं बघत असेल तुम्ही टॅपेड सेटिंग केली होती, पूर्णपणे ऑइल लिकेज येत. आता हे पेट्रोलने पूर्णपणे क्लीन करून घेणार आहोत. आणि नंतर डिझेलने ब्लॉक, हेड ब्लॉक दोन्ही क्लीन करणार आहोत आणि वरची कॅप. तर हे टॅपेड सेटिंग करून झालेलं आहे आपलं. आता ह्याचं मेन रिझन सांगतो ऑइल लिकेजचं. आता हे पाहू शकता, ही जुनी रिंग आहे. हे टॅपेड कवरची ओरिंग आहे, ही जुनी दिसत असेल तुम्हाला. तर ही कट झालेली आहे, कडक झाली आहे ओरिंग. एक मिनटं, कट झालेला पोर्शन दाखवतो. हे बघा, इथे दिसत असेल कट झालेलं. हे कट झाले, कडक झाले रबर हा. ते आपण नवीन टाकत आहोत. टॅपेड ओरिंग देखील चेंज करतो आपण. तर आता हे आपलं वॉल सेटिंग करून झालेलं आहे, टॅपेड सेटिंग करून झालेलं आहे. आता आपण हे क्लीन करून घेणार आहोत. स्पार्क प्लग देखील खोलून घेतलेला आहे आपण. पाहू शकता स्पार्क प्लगची कंडिशन. काळा पडला आहे स्पार्क प्लग. तर आपण पाहू शकता ही पिन दिसत असेल, ब्रेक पॅडची पिन आहे. हिला इथे गाळा पडलेला आहे, स्पष्ट दिसत आहे. आणि इथे देखील गाळा पडत आहे हळूहळू. तर ही पिन आपण बदलत आहोत. त्याच्या जागी आपण ही नवीन पिन घेतलेली आहे. तर हे आपण असेंबल करणार आहोत ब्रेक पॅडमध्ये. त्यानंतर ब्रेक पॅड लावणार आहोत. पाहू शकता क्लीन करून बसलेले आहेत ब्रेक पॅड. त्यानंतर आपण असेंबल करून घेणार आहोत. स्पार्क प्लग देखील खोलून घेतलेला आहे. पाहू शकता स्पार्क प्लग काळा पडलेला आहे. आपण हे देखील क्लीन करणार आहोत. स्पार्क प्लग हाच वापरणार आहोत. आणि आता हे क्लीन करून झालेलं आहे आपलं वरचं सरफेस. जो साईडचा भाग आहे तो आपण डिझेलच्या सहाय्याने काढून घेणार आहोत. इकडे पण पाहू शकता कार्बोरेटर क्लिनिंग करून झालेला आहे आपला, दिसत असेल तुम्हाला. तर हे पण आपण असेंबल करून घेणार आहोत. एक्सलेटर केबल आणि प्लस जे बाकीचे वायर वगैरे आहेत, हे पाईप वगैरे टाकायचे, पेट्रोल टँक वगैरे फिट करून घेणार आहोत. त्यासाठी आपण हे क्लीन करून घेणार आहोत फडक्याने सर्वप्रथम आधी. त्यानंतर आपण असेंबल करणार आहोत. तर आपली गाडी फायनल झालेली आहे. वॉशिंग वगैरे करून कंप्लीट क्लिअर झालेली आहे. दिसत असेल तुम्हाला इथे डिझेल लावून आपण पूर्णपणे टोटल क्लीन करून घेतले.
आपण हे जे चाका खोलून पाठीमागचे लायनर देखील चेंज केलेले आहेत. तुम्हाला ब्रेक दाखवतो एकदा, दिसत असेल ब्रेक सेटिंग, इथे सेटिंग दाखवतो. ब्रेक लायनर चेंज केलेत, ब्रेक लायनर नवीन आहेत. गाडीचे 4 इंडिकेटर चालू केलेत आपण, चावी ऑन केली. पाठीमागचा इंडिकेटर दाखवतो, हा चालू आहे, हा देखील चालू आहे पुढचा. आता पलीकडच्या साईड पाहणार आहोत. आता पलीकडची साईड आहे ही राईट साईड, हा देखील इंडिकेटर. त्यासोबत हा पाठीमागचा देखील चालू आहे. इंडिकेटर वगैरे पूर्ण वायरिंगचं काम आपण क्लिअर केलेलं आहे. 5 लाईट एकदा दाखवतो तुम्हाला. 5 लाईट ऑपरेट होते, हॉर्न वगैरे संपूर्णपणे फंक्शन ऑपरेट करत आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी.